सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज 9वा भाग. प्रवासामध्ये मीरेच्या आग्रहावरून आज डाकोरनाथाची कथा सुरू झाली आणि सारी मंडळी गतकाळामध्ये हरवून गेली. द्वापार युगात हाच डाकोरनाथाचा परिसर पूर्वी हिडिंबेचं अरण्य होतं, घनदाट आणि गर्द. त्या अरण्यात डंक ऋषींचा आश्रम होता. डंक ऋषी हे थोर शिवभक्त होते. त्यांनी शिवाला प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन शिवाने त्यांना वर मागायला सांगितलं. तेव्हा डंक ऋषींनी वर मागितला, हे शिवा, आपण या स्थानी सदैव वास्तव्य करावे. शिवाने तथास्तु म्हटलं. क्षणार्धात तिथे ते शिवलिंगाच्या स्वरूपात अवतरले. डंक ऋषींनी मग त्या शिवाची आराधना करीत तिथे एक भव्य शिवालय निर्माण केलं. ते शिवालय म्हणजेच डंकनाथ महादेव, अति प्राचीन मंदिर. ज्या स्थळी हे मंदिर निर्माण झालं त्या स्थळी नित्य महादेवाची पूजा अर्चा होऊ लागली. या पवित्र स्थानाला डंकनगर असं नाव पडलं. एवढी कथा नाट्यरूपाने सांगत कथेचा एक भाग संपला. मात्र मीरेला प्रश्न पडला की या महादेवांच्या शिवालयात ठाकूरजी कृष्ण कसे आले आणि ते इथे येऊन रणछोडदास का झाले? त्यांचं मंदिर इथे कसं? या शिवालयाचे रणछोडजी असं नाव कधी पडलं बरं? या शिवालयाचं रणछोडदासजी असं नाव कधी पडलं असेल? तिने प्रश्नांची सरबत्ती केली. ती अर्थातच दुदासांकडे. ते म्हणाले, बरं का लाडो, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं कथेच्या दुसऱ्या भागात मिळतीलच. तेव्हा थोडा धीर धर आणि पहा. थोड्या अवधीनंतर रणछोडदासांची कथा सुरू झाली. कृष्णाच्या बाललीला दाखवत कथेला प्रारंभ झाला. आता वृंदावनात कृष्ण आपल्या गोपसख्यांसोबत रासक्रीडा करीत होता. गावातल्या कलाकारांनी मग अनेक वाद्यांच्या गजरात गोपगोपिकांची रासक्रीडा सादर केली. त्या नृत्याचा आनंद घेतच सारे थेट कृष्णाच्या गोकुळात आणि वृंदावनात पोहोचले आणि ती कथा पुढे सरकत गेली. वृंदावनात आल्यानंतर या कृष्णाने गोपगोपिकांसमवेत अनेक बाललीला केल्या होत्या. त्यांचं आयुष्य फुलवलं होतं, सुगंधित केलं होतं. आपल्या मुरलीने त्यांना संमोहित केलं होतं. तेथील गोपगोपिकाही त्यांच्या प्रिय कान्हासोबतच्या अनेक घटनांचे आणि चमत्कारांचे साक्षी होते. त्याने सहजच केलेला अनेक असुरांचा वध, इंद्रदेवाचं गर्वहरण, कालियामर्दन आणि अनेक संकटांमधून त्यांचं केलेलं रक्षण, हे सारे प्रसंग या सवंगड्यांच्या हृदयात खोलवर कोरले होते. कृष्ण कृपेने त्यांच्या अनेक जन्मांचा उद्धार झाला. सारे गोपगोपी आपल्या लाडक्या गोविंदास आपला रक्षणकर्ता मानत. अनेक उत्सवात सर्वप्रथम त्याचीच पूजा करीत. एकदा वृंदावनात होलिकोत्सव साजरा केला जात होता. होळीच्या पूजेच्या सोबत सारे वृंदावनवासी गोविंदाची देखील प्रेमाने पूजा करीत होते. सारेच गोपगोपी त्या पूजेस लोटले होते. त्यांचा एक सखा विजयानंद मात्र त्या दिवशी घरीच राहिला. त्याची पत्नी त्याला पूजेसाठी बोलवण्यास आली. अहो, येताय ना होलिका देवीच्या पूजेस? अवघं नगर लोटलेलं आहे आणि सारे आपल्या कान्हाची देखील पूजा करीत आहेत. तुम्ही अजून इथेच बसून कसे? चला बरं, चला तुम्ही पण. तू हो पुढे, मी नाही येणार. का? त्या कृष्णाची काय म्हणून पूजा करायची? तो काय देव आहे का? अहो, असं कसं म्हणता?
तो आपला तारणहारच आहे. आठवतंय का तुम्हाला? कसा गोवर्धन उचलून त्याने प्रलयातून आपल्याला वाचवलं आणि ती काही पुढे बोलायच्या आधीच तिला थांबवत विजयानंद रागाने म्हणाला, हो हो, ठाऊक आहे. तुला हवं तर जा तू, मी नाही येणार. काही न बोलता त्याची पत्नी तशीच पुढे गेली. तिने होलिका देवीची पूजा केली आणि मग कान्हाची पूजा केली. या गर्दीमध्ये विजयानंद नाही हे कान्हाच्या लक्षात आलं. मग या नटखट कान्हाने एक चमत्कार केला. त्याने विजयानंदच्या गोपमित्राचं रूप घेतलं आणि हळूच त्याच्या घरी जाऊन पोहोचला. तिथे जाऊन त्याच्या होलीच्या पूजेस येण्यास तो आग्रह करू लागला. अनेक विनवण्या केल्यानंतर विजयानंद तयार झाला. ते फक्त एका अटीवर, की तो कृष्णाची पूजा करणार नाही. तसाच तो होलिका पूजेच्या ठिकाणी आला. मात्र समोरचं दृश्य पाहून तो अचंबितच झाला, कारण सारे गोपगोपी त्याच्या त्या गोपमित्राचीच पूजा करीत होते. तो आजूबाजूस कान्हाला शोधू लागला. हा कान्हा गेला कुठे? त्याने आश्चर्याने आपल्या पत्नीला विचारलं, अगं, तुम्ही माझ्या या गोपमित्राची काय पूजा करीत आहात आणि कान्हा कुठे? ती हसून म्हणाली, हा काय समोर कान्हा. तो डोळे विस्फारून पाहू लागला. मात्र समोर तर त्याला आपला गोपसखा दिसत होता. हा गोपसखा बाकी साऱ्यांना कान्हा दिसतोय का मलाच काही भास होत आहेत? तो पुन्हा पुन्हा पाहू लागला. आता मात्र त्याला भोवळ यायचीच बाकी होती. त्याचा तो गोपमित्रच त्याला कधी कान्हा तर कधी गोपमित्राच्या स्वरूपात दिसत होता. उद्याच्या रंगोत्सवात या रहस्याचा मी नक्कीच शोध घेईन असा निश्चय त्याने केला. दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा उत्सव होता. सारे रंगोत्सवात दंग होते. विविध रंगांची उधळण करीत आज विजयानंद तो देखील आपल्या त्या गोपमित्रासोबत रंग खेळू लागला. एकमेकांस रंग लावण्यास दोघंही चांगलीच झटापट करू लागले. रंग लावत दूर दूर धावू लागले. त्याचा तो गोपमित्र मग यमुनेच्या दिशेने धावत गेला. विजयानंदसुद्धा त्याच्या मागे धावला. रंग उधळीत तो मित्र यमुनेच्या काठावर आला. विजयानंद त्याला रंग फासणार, तोच त्याच्या मित्राने यमुनेच्या प्रवाहामध्ये झेप घेतली. त्याच्या मागे विजयानंद देखील यमुना नदीत झेपावला. त्याचा मित्र यमुनेच्या खोल खोल डोहामध्ये हरवून गेला. विजयानंद देखील त्या डोहात खोलवर शिरून त्याचा शोध घेऊ लागला. पाण्याखाली त्याचा श्वास कोंडला की वर येऊन पुन्हा तळात जाऊन आपल्या मित्राला शोधू लागला. मात्र त्याचा मित्र यमुनेच्या त्या खोल प्रवाहामध्ये हरवून नाहीसा झाला होता. चिंतेने ग्रासलेला विजयानंद पुन्हा एकदा श्वास भरून डोहात शिरला. आतील खोल अंधाऱ्या तळाशी त्याला आता एक निळसर प्रकाश दिसू लागला. एका अनामिक ओढीने तो त्या प्रकाशाच्या दिशेने पोहू लागला. हळूहळू त्या निळ्या प्रकाशाने विजयानंदाचं सारं शरीर भरून गेलं. त्या निळसर प्रकाशझोतामध्ये आता त्याला त्याच्या गोपमित्राचं मुख दिसू लागलं. थोड्याच अवधीत त्याची जागा आता निळ्या तेजाने भरलेल्या कान्ह्याच्या रूपाने घेतली. क्षणभर त्या दिव्य तेजाने विजयानंदचे नेत्र दिपून गेले आणि मग पुढे जे काही झालं ते त्याचं त्याला देखील कळलंच नाही. तो जेव्हा भानावर आला तेव्हा त्याने डोळे उघडले आणि त्यावेळी तो कान्हाच्या मांडीवर होता आणि सारे गोपगोपी त्याच्या भोवती जमले होते. त्याची पत्नी चिंतातूर होऊन म्हणत होती, आज कान्हा नसता तर माझं सौभाग्य राहिलं नसतं. तुम्ही यमुनेच्या डोहाकडे पळत गेलात आणि बराच वेळ बाहेरच आला नाही. तेव्हा आपल्या या कान्हाने डोहात झेप घेतली आणि तुम्हाला बाहेर काढलं. विजयानंदने गोविंदाच्या त्या निळ्या मुखाकडे पाहिलं. तो नटखट कान्हा त्याच्याचकडे पाहून स्मित करीत होता.
ते पाहून विजयानंदच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने कृष्णाची क्षमा मागितली. गोविंदा, मला क्षमा कर, मी तुला ओळखलं नाही. या होलिकोत्सवात तू माझ्या अहंकाराची होळी केलीस. आता मात्र जन्मोजन्मी तूच माझा सखा हो. त्याने कृष्णाला हात जोडले. या गाठी आपण सारे जन्मोजन्मी येण्यासाठीच परमेश्वराने बांधलेले आहेत. तुझ्याकडून कदाचित त्याला अनेक सत्कर्म करून घ्यायची आहेत. मनुष्य प्राण्याचं अंतिम लक्ष्य म्हणजे मोक्ष, तो मिळेपर्यंत आपण सारे भेटतच राहू. असं काहीसं गूढ बोलत कान्हा हसत हसत निघून गेला. कथा सुरू होती आणि सारे कथेमध्ये हरवले होते. मीरेच्या नेत्रकडा तर ओल्या झाल्या होत्या. अनेकांची हीच अवस्था होती. थोड्याच अवधीत पुन्हा ते साधू रंगमंचावर आले. आता त्यांचा धीर गंभीर आवाज थोडासा मोकळा आणि मिश्किल झाला होता. ते कथा पुढे सांगू लागले. गोकुळ वृंदावनात बाललीला करणारा आमचा कान्हा आता मोठा झाला होता. त्याच्या जीवनाचा दुसरा अध्याय सुरू झाला होता. मथुरेत जाऊन त्यांनी क्रूर कंसाचा वध केला. आपल्या मातापित्यास बंदिवासातून मुक्त केलं. मात्र कंसाच्या वधामुळे त्याचा आप्त जरासंध क्रोधित झाला होता. बलाढ्य जरासंध अजिंक्य होता. त्याने मग आपल्या प्रिय जामाताच्या कंसाच्या वधाचा सूड घेण्यासाठी आपले आप्त शिशुपाल आणि शाल्व यांच्याशी संधी करून मथुरेवर अनेक आक्रमणं केली. मात्र त्याचं वैर होतं ते फक्त या कृष्णाशी. शाल्वराजा आणि जरासंधाने यवनाशी संधी करून पराक्रमी कालयवनास कृष्णाचा समाचार घेण्यास धाडलं. पराक्रमी कालयवन बलाढ्य होता, अजिंक्य होता. त्यास महादेवाकडून वर प्राप्त होता. कृष्णाच्या ध्यानात आलं, कृष्ण कंसाचा वध केल्यामुळे जरासंध आणि कालयवन यांचा मुख्य शत्रू फक्त हा कृष्णच आहे. त्यामुळे त्यांना जर हा कृष्णच हवा असेल तर त्यांच्या आक्रमणांमुळे माझ्या प्रजेचा, प्रिय यादव गोपाळांचा मी नाहक बळी का घेऊ? या युद्धात माझ्या मथुरेचं नुकसान का करू? असुरांचा नाश तर करायचा आणि प्रजेचंही नुकसान होऊ द्यायचं नाही, यासाठी त्याने एक योजना आखली. कालयवन मथुरेवर आक्रमण करायला येईल तेव्हा आपण इथून दूरवर पळून जायचं. मग नक्कीच तो आपला मार्ग काढेल. त्याला युद्धभूमीपासून दूर घेऊन जायचं, ते देखील आपण स्वतः एकट्याने. त्याने ही योजना सांगितली तेव्हा यादववीर म्हणू लागले, म्हणजे आमचा कान्हा युद्धभूमीतून पळून जाणार, रण सोडून जाणार? अशाने इतर जनपदांचे राजे काय म्हणतील? आरोप करतील. अनेक असुरांना धूळ चारणारा आणि बलाढ्य कंसाचा वध करणारा हा कृष्ण पळपुटा, रणछोड. त्यावर त्यांना समजावत मथुरेचा कान्हा काय बरं म्हणाला असेल? असा प्रश्न करीत कथा सांगणारे साधू थांबले. सारेच जण कृष्णाचे बोल ऐकण्यास आतुर झाले होते. तेवढ्यात रंगमंचावर कृष्णाचा वेश केलेला एक कलाकारच प्रगट झाला. कथेमध्ये हरवून गेलेले नगरजन त्या मोरपिसधारी गोविंदाला पाहताच राधे कृष्ण गोविंद गोविंद असा जय जयकार करू लागले. एकच जल्लोष झाला. त्यांना हात उंचावून थांबवत तो कृष्णाच्या वेशातला कलाकार उंच आवाजात बोलू लागला. यादव वीरांनो, जीवन एक लीलाच आहे नाही का? त्यात प्रत्येकास आपण दिलेले कार्य निष्ठेने आणि श्रद्धेने करायला हवे. माझे कार्य त्या जीवनास प्रवाहित करायचे आहे. जिथे प्रवाह थांबला तिथला अडसर काढून त्याला पुन्हा वाहू द्यायचे आहे. मग असा प्रवाह अडवणारे एक दोन दगडधोंडे काढायला ज्यांची निवड नियतीने केलेली आहे त्यांनाच ती करू दे. त्या कालयवनाचा वध करण्यास त्याची नियतीच वाट पाहत आहे. मी फक्त तिकडे त्याला घेऊन जाणार.
मग मला लोकांनी रणछोड अशी नावे ठेवली आणि आरोप केले तरी माझ्या प्रजेच्या हितासाठी मला ते मान्य आहे. असं म्हणत तो कृष्ण रंगमंचावरून अंतर्धान पावला. तो जाताच साधू पुढे कथा सांगू लागले. आता गोविंदाने काय योजना केली ती सांगतो. युद्धभूमीवरून त्याने आपला रथ बाहेर काढला तसा कालयवन त्याच्या मागे लागला. कालयवनापासून पळून जाता जाता कृष्णाने आपला रथ सोडला आणि आधीच सज्ज करून ठेवलेल्या एका अश्वावर तो आरूढ झाला. चक्क रणभूमीतून त्याने पळ काढला. रण सोडून जाताना कालयवनही पळपुट्या रणछोड असं म्हणत त्याचा पाठलाग करू लागला होता. कालयवन एकटाच आपल्या मार्गावर येत आहे हे पाहून कृष्ण स्मित करत त्याला अजून चेतवत दूर दूरवर घेऊन गेला. आपल्या मथुरेचे आणि प्रजाजनांचे रक्षण करण्याचा त्याचा उद्देश सफल झाला होता. आता फक्त कालयवनाला त्याच्या मृत्यूस्थळी घेऊन जायचं होतं. कृष्ण आपला अश्व दौडत एका घनदाट वनामध्ये आला. तिथे जवळच एक प्राचीन गुहा त्याला दिसली. अश्वावरून उतरून तो त्या अंधाऱ्या गुहेत शिरला. त्या गुहेत एक तपस्वी ध्यानस्थ बसले होते. अनेक वर्षांच्या तपस्येमुळे त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारूळ घातलं होतं. मग या नटखट कान्हाने एक गंमत केली. आपलं निळं उत्तरीय त्यांच्या शरीरावर घातलं आणि स्वतः एका कोपऱ्यामध्ये लपून बसला. मग त्याला शोधत कालयवन देखील त्याच गुहेत आला. ते तिथे निळे उत्तरीय पाहून हाच तो कृष्ण अशी त्याची समजूत झाली. पळपुट्या, मथुरेच्या गवळ्या इथे येऊन लपलायस का? थांब, तुला पाहतोच आता, असं म्हणत एक सणसणीत लाथ त्याने त्या उत्तरीयावर घातली. ते ऐकताना तिथे उपस्थित बाळगोपाळ हसू लागला. मीरा, जयमल हसत हसत पुढची कथा ऐकू लागले. उंच वारुळावर लाथ लागताच त्याच्या आतमध्ये अनेक ध्यानावस्थेत बसलेल्या त्या तपस्वींची समाधी भंग पावली. ते जागे होत चित्कारले, उन्मत्त यमना, माझी तपस्या भंग केलीस, भोग आता त्याची फळं. त्यांनी मंत्राने आवाहन केलेलं हातातलं अग्निकंकण त्या कालयवनावर फेकून मारलं. त्याचे तीक्ष्ण दात कालयवनाच्या शरीरात घुसून तो किंचाळत, टाहो फोडत धर्तीवर कोसळला आणि मरण पावला. प्रजेचं नुकसान न करता गोविंदाने असुराचा अंत केला. कथा संपली. तसे साधू तिथल्या उपस्थितांना म्हणाले, पाहिलीत माझ्या गोविंदाची चतुराई. स्वतःला रणछोडदास म्हणून घेतलं, पण आपल्या प्रजेचं रक्षण केलं. द्वापार युगात ही घटना जिथे घडली ती हीच जागा डाकोर नगरची. इथेच या पवित्र ठिकाणी माझ्या गोविंदाचा रणछोडदास झाला. सगळे नगरजन एकाच मुखात जयघोष करू लागले. गोविंदाचा जय जयकार, रणछोडदासांचा जय जयकार, जय जयकार, जय जयकार. दुधाजी मीरेकडे पाहत म्हणाले, समजलं का लाडो, तुझा कान्हा रणछोडदास कसा झाला ते? आता पुढची कथा ऐक. ही कथा अर्थातच आपण सुद्धा ऐकणार आहोत मीरेबरोबरच, पण आपण ही कथा पुढच्या भागात ऐकायची आहे. तुर्तास मात्र आपल्याला थांबायचं आहे आणि पुढच्या भागात नक्की भेटायचं आहे. धन्यवाद.